श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे जाडी बायको। अस्मिता आरशासमोर उभी होती। डोळे तिचेच होते, पण त्या डोळ्यातली चमक कुठेतरी हरवलेली होती। ती हळूच पोटाकडे पाहते, हलकेच हात फिरवते। आरशात दिसणारी ती अस्मिता तिला स्वतःलाच ओळखीची वाटत नव्हती। 6 महिन्यापूर्वीच तिने श्रेयसला जन्म दिला होता। तो तिच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता, पण त्या क्षणानंतर तिचं शरीर बदललं होतं। वजन वाढलं होतं, कंबर रुंद झाली होती, पोटावर स्ट्रेच मार्क्स उमटले होते, चेहऱ्यावर सततचा थकवा दिसायचा। हे सगळं नॉर्मल आहे, डॉक्टरांनी सांगितलं होतं। पण डॉक्टर अस्मितासोबत राहत नव्हते, यश राहत होता। लग्नाआधी अस्मिता कोण होती हे तिला चांगलं आठवत होतं। मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर, स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी, मीटिंग्स, प्रेझेंटेशन, ट्रॅव्हल सगळं आत्मविश्वासाने हाताळणारी। लोक म्हणायचे अस्मिता म्हणजे कॉन्फिडन्स। ती स्वतःवर प्रेम करणारी होती। तिला तिचं शरीर आवडायचं, तिला स्वतःचा आरसा आवडायचा। पण आई झाल्यावर तीच अस्मिता कुठेतरी मागे पडली होती। अस्मिता, तुला अजून किती वेळ लागणार आहे? बाहेरून यशचा आवाज आला। ती पटकन दार उघडते। यश तिला वर खाली पाहतो, नजरेत प्रेम नाही, फक्त मोजमाप। काय झालं? अस्मिता विचारते। यश नाक मुरडतो। काही नाही, फक्त तू फारच बदलली आहेस। ती काही बोलत नाही। खूप जाडी झालीस तू, तो सहज म्हणतो, जसं काही ती गोष्ट साधी आहे। त्या एका वाक्याने तिच्या छातीत कळ येते। बाळ झालं यश, ती हळू आवाजात म्हणते। म्हणून काय, सगळ्यांच्या बायका बाळ झाल्यावर फिट होतात, पण तू? तो मोबाईल पाहत म्हणतो। अस्मिता गप्प। ती काय बोलणार होती? श्रेयस रडतो। अस्मिता धावत जाते, त्याला उचलते। त्याचा छोटासा हात तिच्या गळ्यात अडकतो। त्या एका स्पर्शात तिला जग जिंकल्यासारखं वाटतं। पण लगेच मागून यशचा आवाज, बाळाकडे जाताना हळू जात जा, तुझी तब्येत आधीच वाढलेली आहे। ती हादरते। ते माझे बाळ आहे, मला त्याची काळजी आहे। पण ती त्याला काही बोलत नाही। श्रेयसच्या कपाळावर चुंबन देते। रात्री सगळे झोपल्यावर अस्मिता खिडकीजवळ बसते। तिच्या मनात प्रश्नांचा गोंधळ। मी खरंच इतकी वाईट दिसते का? मी माझ्या नवऱ्याला आवडत नाही का? माझं शरीर इतकं चुकीचं आहे का? ती मोबाईल उघडते। इंस्टाग्राम, स्लिम, फिट, परफेक्ट बॉडीज, मातृत्वानंतरही मेकअपमध्ये झळकणाऱ्या बायका। ती मोबाईल बंद करते, डोळ्यात पाणी। एका शनिवारी यश म्हणतो, आज संध्याकाळी ऑफिस पार्टी आहे, तयार राहा। अस्मिताला आनंद होतो। बऱ्याच काळानंतर बाहेर जाणार होती। ती कपाट उघडते, ड्रेस हातात घेते, पण आरशात पाहून ठेवते। काहीच शोभत नाही। शेवटी ती साडी घालते, हलकी, साधी, सुंदर। आई झाल्यावर पहिल्यांदाच तिला स्वतःकडे बघताना बरं वाटलं। तयार होऊन बाहेर येते। यश थांबतो। हे काय घातलंय? तो विचारतो। साडी, ती थोडी घाबरून म्हणते। तो हसतो उपहासाने। सगळ्यांच्या बायका शॉर्ट ड्रेसेस घालतात आणि तू साडी? ती काहीच बोलत नाही। तुझ्याकडे पाहूनच मूड जातो। तो निघून जातो। अस्मिता तिथेच उभी राहते, डोळ्यात पाणी, पण ती पुसते। मी रडणार नाही, ती स्वतःशीच म्हणते। पार्टीच्या हॉलमध्ये शिरतानाच अस्मिताचं काळीज दडपल्यासारखं झालं। मोठा झगमगाट, लाईट्स, हसणारे चेहरे, महागडे परफ्यूम आणि सगळीकडे आत्मविश्वासाने उभ्या असलेल्या बायका। कोणी शॉर्ट ड्रेसमध्ये, कोणी गाऊनमध्ये। अस्मिता क्षणभर थांबली। तिच्या साडीचा पदर नीट केला, खांदे ताठ केले, मनाला समजावलं, मी चुकीची नाही। यश तिच्या पुढे चालत होता। तो मागे वळूनही पाहत नव्हता। यशचे मित्र एका मागोमाग एक भेटायला आले। हाय यश, हाय अस्मिता। सगळे हसत होते, पण त्या हसण्यात तिला आपलंसं वाटत नव्हतं। एका मित्राची बायको
नेहा पुढे आली, स्लिम, स्टायलिश, आत्मविश्वासाने भरलेली. अरे वा अस्मिता, खूप दिवसांनी भेट, नेहा म्हणाली. अस्मिता हसली. हो, बाळामुळे. ती वाक्य पूर्णही करू शकली नाही. यश मध्येच म्हणाला, बाळामुळे नाही, ही आता फारच जाडी झाली आहे. क्षणभर सगळं थांबलं. अस्मिताला वाटलं कानांनी ऐकलेलं खोटं असावं, पण सगळ्यांचे हसरे चेहरे खरे होते. काय यश, थोडं जपून बोल, कोणीतरी हसत म्हणालं. पण यश थांबला नाही. जपून कशाला, सत्य आहे ते. तिला स्वतःकडे पाहायची हिंमत कशी होते काय माहीत. अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकली. सगळ्यांच्या बायका किती स्मार्ट दिसतात बघा, तो सभोवतालच्या बायकांकडे पाहत म्हणाला. आणि ही साडी नेसून आली आहे. कोणी हसतं, कोणी नजर चुकवतं, एकही माणूस त्याला थांबवत नाही. अस्मिता काही बोलली नाही. तिच्या ओठांवर हलकंसं हास्य होतं, पण आत तिचं मन ओरडत होतं. मी काय केलं? मी आई झाले म्हणून गुन्हा केला का? माझं शरीर बदललं म्हणून मी कमी झाले का? तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती रडली नाही, कारण तिला माहिती होतं इथे रडणं म्हणजे स्वतःचा पराभव. ती हळूच बाथरूमकडे जाते, दार लावते, आरशात स्वतःकडे पाहते. तिचा चेहरा लाल झालेला, डोळे पाणावलेले. मी खरंच इतकी वाईट आहे का? ती स्वतःलाच विचारते. हळूहळू तिच्या मनात आठवणी येतात. ऑफिसमधली ती अस्मिता, जी मीटिंग्समध्ये धडाडीने बोलायची, जी निर्णय घ्यायची, जी स्वतःवर प्रेम करायची, तीच अस्मिता कुठे हरवली? तिच्या मोबाईलवर मेसेज येतो, यश लवकर ये, तुझ्यामुळे मला एम्बॅरेसमेंट वाटतंय. अस्मिता मोबाईल खाली ठेवते. त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी बदलतं. मी बदलणार, पण यशसाठी नाही, या लोकांसाठी नाही, स्वतःसाठी. घरी येताना कारमध्ये पूर्ण शांतता. यश गाडी आणि गाण्यांमध्ये गुंतलेला. अस्मिता खिडकीबाहेर पाहत बसलेली. आज फारच अपमान केलास, ती शेवटी म्हणते. यश हसतो. अरे एवढं काय, तुला खरं सांगितलं. अस्मिताचं मन घट्ट होतं. मी बदलणार आहे यश, ती शांतपणे म्हणते. छान, मग जिम जॉईन कर, तो लगेच म्हणतो. अस्मिता त्याच्याकडे पाहते. मी झुंबा योगा करणार आहे. आणि ती थांबते. आणि काय? यश विचारतो. आणि माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या आता तू सांभाळणार. यश हसतो. काय? श्रेयस, घर, जेवण, सगळं. यशचा चेहरा बदलतो. हे शक्य नाही. अस्मिता पहिल्यांदा ठाम आवाजात म्हणते. माझ्यासाठीही शक्य नव्हतं, पण मी केलं. मी माझा जॉब जॉईन करते. रात्री घरी आल्यावर अस्मिता श्रेयसजवळ झोपते. त्याचा शांत श्वास, त्याचा उबदार स्पर्श. ती हळूच कुजबुजते. आईचं शरीर बदललं, पण आईचं प्रेम नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू गळतात, पण त्या अश्रूंमध्येच एक नवा विचार जन्म घेतो. मी कमजोर नाही, मी आई आहे. मला स्वतःसाठी बदलायचं आहे. आणि हीच भावना तिच्या आयुष्याला नवं वळण देणार असते. पुढच्या सकाळी अस्मिता लवकर उठते. झुंबा क्लास जॉईन करते. योगा मॅट आणते. आरशासमोर उभी राहून स्वतःला म्हणते, मी सुंदर आहे. माझं शरीर माझी गोष्ट सांगतं. श्रेयस रडतो. यश गोंधळतो. अस्मिता, तू उचल ना, ती शांतपणे म्हणते. आज तुझी जबाबदारी आहे. मला ऑफिसला जायचं आहे. मी 6 महिने ॲडजस्ट केलं, आता तू कर. रात्री अस्मिता थकलेली असते, पण समाधानाने. तिला स्वतःसाठी काहीतरी केल्याचा आनंद असतो. बाहेरून यशचा आवाज येतो. अस्मिता, हे घर सांभाळणं इतकं अवघड असतं हे मला माहीतच नव्हतं. ती हलकसं हसते. ही फक्त सुरुवात होती. यशला अजून खूप काही कळायचं होतं आणि अस्मिताला अजून खूप काही मिळवायचं होतं. सकाळचे 6 वाजले होते. घरात अजूनही अंधुक शांतता होती, पण त्या शांततेत एक छोटासा आवाज घुमत होता. श्रेयस रडत होता. यश अंथरुणातच वळवळला. डोळे उघडले आणि लगेच आठवलं,
आज अस्मिता झुंबाला जाणार आहे. तो उठून बसला. डोळ्यावर हात फिरवला. अस्मिता, तो सवयीने हाक मारतो, पण उत्तर आलंच नाही. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज नाही, चहाचा वास नाही, नेहमीसारखी गडबड नाही, फक्त बाळाचं रडणं. यश उठतो, श्रेयसकडे जातो, त्याला उचलतो, पण बाळ अजूनच जोरात रडतं. अरे काय झालं तुला? तो गोंधळतो. डायपर बदलायचं आठवतं, पण कसं? ड्रॉवर उघडतो, डायपर काढतो, हातात घेतो आणि थांबतो. हे इतकं अवघड कसं असू शकतं? तो स्वतःशीच पुटपुटतो. थोड्याशा कसरतीनंतर डायपर बदलतो. श्रेयस शांत होतो. यशचा श्वास सुटतो. श्रेयसला पाळण्यात ठेवून यश स्वयंपाकघरात जातो. भूक लागलेली असते. गॅस पेटवतो, कढई काढतो. आज काय करायचं त्याला आठवतं. अस्मिता नेहमी साधं पण पौष्टिक जेवण करायची. डाळ भात. तो डाळ घेतो, पाणी घालतो, पण मीठ किती तो अंदाजाने घालतो. डाळ उकळते, पण चव बिघडलेली. तो वैतागतो. अस्मिता, रोज हे कसं करत होती? तो मनात विचारतो. दुसरीकडे अस्मिता झुंबा क्लासवरून घामाघूम होऊन बाहेर येते. शरीर दुखत असतं, पण मन हलके वाटतं. डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी वेळ काढलेला असतो. ती आरशात स्वतःकडे पाहते. चेहऱ्यावर थकवा असतो, पण डोळ्यात आत्मविश्वासाचा कण दिसतो. मी हे करू शकते, ती स्वतःशीच म्हणते. दुपारपर्यंत यश पूर्णपणे थकतो. श्रेयस रडतो. भांडी साचलेली, कपडे विखुरलेले. फोनवर बॉसचा कॉल येतो. यश, रिपोर्ट कुठे आहे? तो गोंधळून म्हणतो. थोडं काम आहे घरी. बॉस चिडतो. हे ऑफिस आहे, घर नाही. फोन ठेवताना यश पहिल्यांदा विचार करतो, अस्मिता जॉब आणि घर दोन्ही कशी करत होती? संध्याकाळी अस्मिता घरी येते. ती थकलेली असते, पण शांत. यश प्लेट पुढे करतो. हेच खा, तो म्हणतो. भात आणि डाळ. ती हसते. हो, आज मी जे खाते तेच तू. तो चव घेतो. अगं, हे फिकं आहे, तो तक्रार करतो. अस्मिता, सकाळीच तर खाल्लं होतं ना वरण भात. अस्मिता शांतपणे म्हणते, मी 6 महिन्यापासून हेच खात होते. तुला तेव्हा काही वाटलं नाही? यश गप्प. 2 आठवडे जातात. तो वर्क फ्रॉम होम करत असतो. दोघांनी घराची जबाबदारी वाटून घेतलेली असते. यशची तब्येत बदलायला लागते. डोळ्याखाली काळी वर्तुळे, थकवा, चिडचिड. त्याच्या मित्राचा कॉल येतो. यश, पार्टी आहे, कधी येतोय ऑफिसला? तो वैतागून म्हणतो, माझ्याकडे वेळ नाही. फोन ठेवतो. त्याला आठवतं, त्याच मित्रांसमोर त्याने अस्मिताचा अपमान केला होता. त्याच्या पोटात गोळा येतो. एक रात्री श्रेयस आजारी पडतो. ताप येतो. यश घाबरतो. अस्मिता लगेच डॉक्टरकडे नेते. सगळं व्यवस्थित हाताळते. घरी परतल्यावर यश तिच्याकडे पाहतो. ती शांत असते, पण मजबूत. तू हे सगळं एकटी कसं करत होतीस? अस्मिता उत्तर देत नाही, फक्त श्रेयसला कुशीत घेते. एक दिवस यश आरशासमोर उभा राहतो. त्याचं पोट थोडं पुढं आलेलं, चेहरा थकलेला. तो स्वतःकडे पाहतो. मीही बदलतोय. मीही स्वतःकडे लक्ष देऊ शकलो नाही. श्रेयसला सांभाळण्यात इतका गुंतलो की लक्षातच आलं नाही. त्याला आठवलं, त्याने अस्मिताला काय काय बोललं होतं. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची छाया येते. अस्मिता रोज झुंबा, योगा करत असते. वजन हळूहळू कमी होत असतं, पण त्याहून जास्त तिचा आत्मविश्वास वाढत असतो. ती तिच्या ऑफिसमध्ये प्रोजेक्ट यशस्वीरित्या हँडल करते. बॉस तिचं कौतुक करतात. ती स्वतःशी म्हणते, मी फक्त आई नाही, मी अस्मिता आहे. एका संध्याकाळी यश एकटाच बसलेला असतो. घर शांत असतं. त्याला वाटतं, मी तिच्या शरीराकडे पाहिलं, पण तिच्या मेहनतीकडे नाही. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. रात्री झोपताना यश हळूच म्हणतो, अस्मिता,
मी कदाचित तुला समजून घेतलंच नाही. अस्मिता त्याच्याकडे पाहते. ती काही बोलत नाही, पण तिच्या शांततेत यशला स्वतःची चूक स्पष्ट दिसते. आता उरलेला प्रश्न एकच होता. तो ही चूक मान्य करणार का, की पुन्हा पळ काढणार? त्या रात्री घरात विलक्षण शांतता होती. श्रेयस झोपलेला होता. अस्मिता पलंगावर बसून केस मोकळे सोडत होती. दिवसभराचा थकवा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती आता आरशात पाहताना घाबरत नव्हती. आरशात तिला अजूनही तीच अस्मिता दिसत होती. आई झालेली, शरीर बदललेलं, पण आतून अधिक मजबूत झालेली. यश दुसऱ्या बाजूला शांतपणे बसलेला होता. पहिल्यांदाच त्याला तिच्या शांततेची भीती वाटत होती. अस्मिता, यशने हळू आवाजात हाक मारली. ती वळली. मला काही बोलायचं आहे. अस्मिता काहीच बोलली नाही, फक्त ऐकायला तयार होती. मी चुकीचा होतो, तो म्हणाला. त्या 2 शब्दांमध्ये त्यांची वर्षानुवर्षाची अहंकाराची भिंत तुटत होती. मी तुझ्या शरीरावर बोललो, तुझ्या आत्मसन्मानावर पाय दिला, आणि सगळ्यात वाईट म्हणजे मी तुला आई म्हणून कधी समजूनच घेतलं नाही. यशचे डोळे पाणावले. माझ्या त्या पार्टीतल्या शब्दांचा आज मला खूप पश्चाताप होतो. अस्मिता शांतपणे ऐकत होती. यश, ती अखेर बोलली. मला तुझी माफी ऐकायची होती, पण त्याहून जास्त मला माझा आवाज ऐकायचा आहे. यश गप्प. मी बाळाला जन्म दिला म्हणून माझं शरीर बदललं, ती ठामपणे म्हणाली. पण माझी बुद्धी, माझी मेहनत, माझं अस्तित्व कधीच बदललं नाही. ती थोडी थांबली. तू माझ्या वजनावर बोललास, पण माझ्या झोपेवर बोलला नाहीस. माझ्या थकव्यावर बोलला नाहीस. माझ्या त्यागावर बोलला नाहीस. यशच्या डोळ्यातून अश्रू गळले. मी विचार केला होता, यश हळू आवाजात म्हणाला, की घर सांभाळणं सोपं असतं, बाळ सांभाळणं सहज असतं. तो डोळे मिटतो. पण जेव्हा मी ते सगळं केलं, तेव्हा मला कळलं, तू रोज स्वतःला विसरून आमच्यासाठी जगत होतीस. तो तिच्यासमोर हात जोडतो. मला माफ करशील का? अस्मिता उभी राहते. माफी म्हणजे सगळं विसरून टाकणं नाही यश, तीच शांतपणे म्हणते. माफी म्हणजे चूक मान्य करून ती पुन्हा न करण्याचं वचन. यश मान हलवतो. मी बदलणार आहे, तो ठामपणे म्हणतो. फक्त बोलून नाही, कृतीतून. पुढच्या काही दिवसात अस्मिता बदल पाहू लागते. यश रात्री श्रेयसला झोपवतो, स्वयंपाकात मदत करतो. यश अस्मिताला म्हणतो, तुझं जग फक्त घरापुरतं नसावं असं मला वाटतं आता. अस्मिता पहिल्यांदा मनापासून हसते. एका महिन्यानंतर पुन्हा एक पार्टी, तोच ग्रुप, तेच मित्र. अस्मिता यावेळी सुंदर ड्रेसमध्ये आत्मविश्वासाने येते. यश तिचा हात घट्ट पकडून उभा असतो. एका मित्राने सहज विचारलं, अरे अस्मिता, आजकाल खूप बदल दिसतोय. यश पुढे येतो. हो, तो अभिमानाने म्हणतो. ही माझी बायको आहे. ती माझ्या मुलाची आई आहे, आणि ती जशी आहे तशीच सुंदर आहे. सगळे शांत. यश पुढे म्हणतो, मी कधी तिचा अपमान केला होता. आज सगळ्यांसमोर मी तिची माफी मागतो. अस्मिताच्या डोळ्यात पाणी येतं. पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नाहीत, ते सन्मानाचे असतात. काही महिन्यातच अस्मिताला तिच्या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळतं. तिला खूप आनंद होतो. तिचा कॉन्फिडन्स, आत्मसन्मान, स्वतःची ओळख सगळं परत मिळालेलं असतं. ती आरशात पाहून म्हणते, माझं शरीर माझी लढाई सांगतं, आणि मला त्याचा अभिमान आहे. रात्री श्रेयस झोपलेला. अस्मिता आणि यश बाल्कनीत उभे. आज तू खूप स्ट्रॉंग वाटतेस, यश म्हणतो. अस्मिता हसते. मी नेहमीच स्ट्रॉंग होते, ती म्हणते. फक्त मला ते विसरायला लावलं गेलं होतं. यश तिचा हात धरतो. आता मी तुला कधीच विसरू देणार नाही. आई झाल्यावर बदलणं ही कमजोरी नाही. बॉडी शेमिंग म्हणजे प्रेम नाही. आणि खरं नातं तेच, जिथे माफी, बदल आणि आदर असतो. अस्मिता जिंकली.
वजन कमी करून नाही तर आत्मसन्मान वाढवून. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.